देवावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनेक वेळा आपल्या जीवनात अनुभव येतोय की देव माझी प्रार्थना ऐकत नाहीये, देव मला वाट बघायला लावतोय. आणि कधी कधी जेव्हा आम्ही अशा लोकांच्या साक्षी ऐकतो की ते पहिल्यांदा आले, त्यांनी पहिल्यांदा प्रार्थना केली, लगेच त्यांना उत्तर मिळालं. त्यांनी पहिल्यांदा प्रार्थना केली, पहिलीच वेळ होती, लगेच बरे झाले. पहिल्यांदा प्रार्थना केली आणि लगेच देवाने उत्तर दिलं. पहिल्यांदा प्रार्थनेला आले आणि लगेच बरे झाले. मी कधीपासून प्रार्थना करते, मी कधीपासून प्रार्थना करतोय आणि देव माझी प्रार्थना ऐकत नाहीये असं समजू नका. देव ऐकत नाहीये. देव तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ बनवत आहे. देव तुमच्यासाठी मोठे गौरव तयार करत आहे. आणि ते मोठं प्रतिफळ आणि मोठे गौरव तयार होण्यासाठी तुम्हाला काही काळ कष्ट सोसायचे आहेत, काही काळ धीर धरायचा आहे, वाट बघायची आहे. आणि या काळामध्ये असा पक्का विश्वास ठेवायचा आहे, ज्याच्यावर देव प्रेम करतो त्याला देव छोटं बक्षीस देत नाही, मोठं बक्षीस देतो. पण तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला धीर धरला पाहिजे. विचार करा, जेव्हा लाजर मेला तेव्हा या दोघी किती रडल्या असतील, केवढ्या रडल्या असतील. त्यांचा एकुलता एक लाडका भाऊ जेव्हा मेला तेव्हा त्या केवढ्या रडल्या असतील आणि किती वेळा बोलल्या असतील, का आमच्या प्रभूने असं केलं, आम्ही प्रभूला निरोप दिला होता, तो का आला नाही. कारण जेव्हा प्रभू आला तेव्हा पण त्यांनी सांगितलं प्रभूला की तो आजारी असताना आम्ही तुला बोलावलं होतं, तू जर आला असता तर आमचा भाऊ मेला नसता. म्हणजे 2 दिवस ते सारख्या या विचारात होत्या की प्रभू जर आला असता तर आमचा भाऊ मेला नसता, प्रभू जर आला असता तर आमचा भाऊ मेला नसता. आणि आता तर मरून 4 दिवस झाले, काय होणार आहे. या 4 दिवसात त्या केवढ्या रडल्या, केवढं दुःख केलं, केवढा शोक केला. आणि जेव्हा लाजर जिवंत होऊन आला तेव्हा त्यांचा आनंद, या 4 दिवसात त्यांनी जे अश्रू ढाळले होते त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद त्यांना मिळाला जेव्हा त्यांनी त्यांच्या भावाला जिवंत डोळ्यासमोर बघितलं. म्हणून मी म्हटलं, एखादा भाऊ प्रार्थना करतो माझी कंपनी बंद होऊ नये, बंद होऊ नये, बंद होऊ नये, आणि कंपनी बंद होते तेव्हा तो म्हणतो प्रभू असं का केलं. जशा त्या बोलल्या, तू आला असता तर आमचा भाऊ मेला नसता. तसं हा भाऊ म्हणतो की प्रभूने माझं ऐकलं असतं तर कंपनी बंद झाली नसती आणि घरी राहायची वेळ आली नसती. पण प्रभूला त्याला काहीतरी मोठं द्यायचं आहे. आणि ते जे मोठं द्यायचं आहे त्यासाठी थोडंसं काट्याच्या रस्त्यावरून चालायचं आहे, कष्टाचा रस्ता चालायचा आहे. तो थोडा कष्टाचा रस्ता चालला की मग तो बघेल देवाने माझ्यासाठी केवढा मोठा आशीर्वाद ठेवला होता.